नमस्कार. सध्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये नेमकं चाललंय तरी काय? वंचित बहुजन आघाडी एकाला उमेदवारी देते, उमेदवार तिकीट मागे घेतो, दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दर्शवला जातो, तिसरा उमेदवार अर्ज मागे घेतो, चौथ्याच उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी आपल्या माध्यमातून उभे करते. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जर पाहिलं तर साधारणपणे 7 ते 8 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवलेला आहे. तर साधारणपणे 5 ते 6 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एकतर बदलले गेलेले आहेत, या तर वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणातील अपक्षांना पाठिंबा दिलेला आहे. काल सोलापूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेत असताना त्यांनी काही खळबळजनक दावे केले. वंचितवरच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती, स्थानिक बॉडीवरती त्यांनी काही आरोप केले आणि या आरोपाला आतापर्यंत वंचितकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं नाही. सोशल मीडियावरती काही पोस्ट टाकण्यात येत आहेत की राहुल गायकवाड हे विकले गेलेले आहेत, राहुल गायकवाड हे मॅनेज झालेले आहेत. मात्र तशा प्रकारचा कुठलाही पुरावा जे पोस्ट करणार आहेत यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी देण्यात आलेला नाही किंवा त्या प्रकारचं कुठल्याही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलमध्ये देखील तसं छापून देखील आलेलं नाही. आता सोलापूर हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. सोलापूर हा मतदारसंघ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही संपूर्ण जगभरामध्ये होते आणि या जगभरामधील खास करून सोलापूर या ठिकाणी जी जयंती होते ही जयंती बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील लोक जनता ही सोलापूरमध्ये येत असते. सोलापूर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करत असताना विविध असे देखावे, डीजे, ढोल, ताशे, लेझिमचे पथके, त्याचप्रमाणे विविध अशा कलेंचं प्रदर्शन या जयंतीच्या माध्यमातून आंबेडकरी जनता ही दाखवत असते. सोलापूर या मतदारसंघामध्ये दलित आणि मुस्लिम यांची मतदारांची संख्या ही विलक्षण आहे. त्याचबरोबर सोलापूर या मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1952 साली जी पहिली लोकसभेची निवडणूक झाली, या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष होता, या पक्षाचा उमेदवार याच सोलापूरमधून पहिल्या लोकसभेवरती निवडून गेलेला होता. त्यांचं नाव होतं PN राजभोज आणि तेव्हापासून हा सोलापूर मतदारसंघ हा आंबेडकरी चळवळीचा एक केंद्रबिंदू राहिलेला आहे. सोलापूर या मतदारसंघामध्ये बिडी कामगार आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चादरीचं उत्पन्न घेतलं जातं, म्हणजेच सूतगिरण्या या सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त आहेत. भारत देशाचं जर पश्चिमेकडील जर मँचेस्टर म्हणजे सूत सगळ्यात जास्त जर कुठलं निर्माण होत असेल तर ते सोलापूर या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. सोलापूर या मतदारसंघाचा जर अभ्यास केला गेला तर या मतदारसंघामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, उर्दू अशा विविध बोलीभाषा बोलणारी लोक या मतदारसंघामध्ये राहतात. या मतदारसंघाचे जर तुम्ही भूगोलाचा जर अभ्यास करून पाहिला तर याची बाउंड्री जर पाहिली तर एक बाउंड्री तुमची कर्नाटकला लागते आणि दुसरी बाउंड्री तुमची तेलंगणा सारख्या राज्याला लागते. आणि याच कारणामुळे या सोलापूर या मतदारसंघामध्ये विविध अशा भाषेची लोक राहतात. या मतदारसंघामध्ये साधारणपणे 2.5 लाखाच्या वरती बौद्ध समाजाची मतं आहेत, 2.5 लाखाच्या वरती साधारणपणे बिडी कामगार आहेत आणि याच मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जर कुठला फॅक्टर चालत असेल तर तो म्हणजे विजयसिंग मोहिते पाटील यांचा. काल राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज माघार घेताना त्यांनी असं सांगितलं की साधारणपणे 15 दिवसापासून मी या मतदारसंघामध्ये प्रचार आणि प्रसार करतोय. स्थानिक पातळीवरील लोक मला भेटत आहेत, स्थानिक पातळीवरील लोक ही निरागस आहेत, जे मतदार आहेत ते निरागस आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला अनुसरून प्रकाश आंबेडकर साहेब यांनी जो उमेदवार दिलेला आहे त्याच उमेदवाराला आम्ही निवडणुकीमध्ये जिंकून आणणार अशी स्थानिक पातळीवरील मतदारांची इच्छा आहे. मात्र या ठिकाणातील स्थानिक जी कार्यकर्त्यांची जी बॉडी आहे ही बॉडी स्वार्थी आहे. त्याचप्रमाणे स्वतःचा स्वार्थ ठेवून ब्रोकर किंवा दलाला पद्धतीने काम करत आहेत आणि अशी लोक घेऊन आपण जर निवडणुकीला उभे राहिलो तर आपला निश्चितच पराभव होईल. याच कारणामुळे राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता निवडणुकीच्या मतदानाचा जर तुम्ही अभ्यास केला तर असं दिसून येतं की या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये PN राजभोज जे की शेड्यूल कास्ट फेडरेशनचे
लोकसभेवरती गेलेले उमेदवार होते. त्याच्यानंतर या मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मडेप्पा कडाडी, गंगाधर कुंचन, धर्मांना सारदूल, लिंगराज वल्ल्याळ, सुशीलकुमार शिंदे आणि जय सिद्धेश्वर स्वामी या नावावरून आपल्याला कळून येतं की विविध अशी बोलीभाषा बोलणारी ही लोक आहेत आणि या लोकांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर या मतदारसंघामधून उभे होते. प्रकाश आंबेडकर यांना साधारणपणे 1,70,007 म्हणजे साधारणपणे 15.68% एवढी मते पडली. आता बाळासाहेब आंबेडकर यांना 1,70,000 जी सोलापुरामधून मतं पडली त्यावेळी जर पाहिलं 2019 मध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना असं वाटत होतं की कोल्हापूरपेक्षाही जास्त लीड ही सोलापूर या मतदारसंघातून बाळासाहेब आंबेडकर यांना पडेल. याचं कारण म्हणजे सोलापूर या ठिकाणी मुस्लिम आणि दलितांची असणारी प्रचंड मतदारांची संख्या. मात्र या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांना जी मतं पडली 1,70,000 ही फक्त आणि फक्त बौद्ध समाजाची आहेत. काही प्रमाणात इतर जातीय धर्मीय लोकांची आहेत असं याच्यातून विश्लेषणातून दिसून येतं. जय सिद्धेश्वर स्वामी यांचं जात प्रमाणपत्र हे न्यायालयामध्ये अडकल्यामुळे त्यांना यावर्षी निवडणुकीला उभे त्यांना केलेलं नाही. त्या जागी राम सातपुते यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून प्रणिती शिंदे आहेत. आता या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. सोलापूर या मतदारसंघामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील, सहकार असेल, जिल्हा बँक असेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या संघटना असतील, विविध अशा ग्रामपंचायतीमध्ये त्यांची बांधणी असेल, शहरामध्ये वॉर्ड वाईज त्याचप्रमाणे नगरसेवक असतील. या पद्धतीने मोहिते पाटील यांचा साधारणपणे 1947 म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हापासूनच मोहिते पाटील यांच्या घराण्याचा या सोलापूर या मतदारसंघामध्ये दबदबा राहिलेला आहे. पूर्वीच्या काळी याच सोलापूर या जिल्ह्यामध्ये पंढरपूर हा मतदारसंघ होता आणि या पंढरपूर मतदारसंघामधून रामदासजी आठवले साहेब यांनी देखील नेतृत्व केलेलं आहे. असं म्हटलं जातं की रामदास आठवले साहेब हे फक्त नावासाठी उभे होते, मात्र त्यांना जिंकून आणण्यामध्ये सगळी ताकद ही मोहिते पाटील घराण्याची होती. सध्याला मोहिते पाटील घराणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे गेलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला सुशीलकुमार शिंदे हे स्वतः या निवडणुकीला उभे नसून त्यांची मुलगी प्रणिती शिंदे ही लोकसभेच्या निवडणुकीला उभी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. त्याचबरोबर मोहिते पाटील घराणं हे देखील शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे गेल्यामुळे या मतदारसंघामध्ये जर विभागणीय जर पाहिली तर मतदाराचा कोल कुणाच्या बाजूला पडेल हे जरा नीट समजून घ्या. साधारणपणे या मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा आहेत. पहिली जागा आहे तुमची मोहोळ, ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या ठिकाणातून यशवंत माने हे निवडून आलेले आहेत. सध्याला ते अजितदादा गटामध्ये आहेत. दुसरी जागा आहे तुमची सोलापूर शहर आणि सोलापूर शहर उत्तर या ठिकाणातून विजय देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. तिसरी जागा आहे तुमची सोलापूर शहर मध्य, या ठिकाणातून प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून आमदार आहेत. चौथी जागा आहे तुमची अक्कलकोट, या ठिकाणातून सचिन कल्याण शेट्टी हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. पाचवी जागा आहे तुमची सोलापूर दक्षिण, या ठिकाणातून सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आणि 6वी जागा म्हणजे तुमची पंढरपूरची, या ठिकाणातून समाधान अवतोडे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. मित्रांनो, सोलापूरचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी मोहिते पाटील हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. त्याचबरोबर प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरांवरती अत्यंत बारीक लक्ष ठेवलेलं आहे. याच्यामध्ये सोलापूर सिटी असेल, शहर आणि ते जे मतदारसंघ आहेत म्हणजे सोलापूरचा उत्तर भाग, मध्य भाग आणि दक्षिण भाग, या ठिकाणातून प्रणिती शिंदे या लीड घेताना दिसत आहेत. सध्याला जर तुम्ही पाहिलं राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. याचा फायदा नेमका कोणाला होणार हे जरा नीट समजून घ्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे 10 ते 12 जागा काँग्रेसच्या पडल्या या वंचित बहुजन आघाडीमुळेच पडल्या अशा प्रकारचा दावा करण्यात येत होता. त्याच्यामध्ये काही जर तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पडलेली मते आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेली मते आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पडलेली मते, याच्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मतांची जर बेरीज केली तर ती भारतीय जनता पार्टीच्या पुढे जाते. याच्यामधीलच एक होता तुमचा सोलापूर हा मतदारसंघ.
सोलापूर या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मतांची जर बेरीज केली तर ही बेरीज तुमची भारतीय जनता पार्टीच्या पुढे निघून जाते. मात्र 2019ला परिस्थिती वेगळी होती आणि सध्याच्या घडीला ही परिस्थिती वेगळी आहे. 2019ला बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी उमेदवार उभे असल्यामुळे बौद्ध समाजाने एक गट्टा वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं. मात्र सध्याला राहुल गायकवाड यांना तेवढीच मतं पडली असती का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि याच कारणामुळे या मतदारसंघामधून आपल्याला एकतर मतं कमी पडतील, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरती जेवढे काही वंचितचे जे कार्यकर्ते आहेत हे स्वार्थी आहेत किंवा ब्रोकर आहेत अशा प्रकारचा राहुल गायकवाड यांनी जो आरोप लावला याचा सरळ आणि थेट फायदा हा प्रणिती शिंदे यांना पडणार आहे. कारण की मुस्लिम आणि दलित मतदार हा भारतीय जनता पार्टीला सहसा आणि सहज मतदान करत नाही. तो वंचित बहुजन आघाडीला पहिलं परफॉर्मन्स देतो. मात्र वंचित बहुजन आघाडीचाच कॅन्डिडेट या ठिकाणी उभा नसल्यामुळे मुस्लिम आणि दलित मतदारांची वोटिंग ही सरळ सरळ काँग्रेसच्या बाजूला झुकणार आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या दोघांची मतांची टक्केवारी जर तुम्ही पाहिली तर साधारणपणे 49 ते 50% आसपास जाईल आणि भारतीय जनता पार्टी ही 48% आसपास आहे. म्हणजे 2% ही जास्त काँग्रेसच्या उमेदवाराला मतं पडते. राहुल गायकवाड यांनी जो उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे याचा सरळ सरळ फायदा हा काँग्रेसलाच पडणार आहे.